आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. जनसुरक्षा विधेयकासंदर्भात अनेक आक्षेप होते विरोधकांचे, मात्र सरकारचं म्हणणं होतं की अर्बन नक्षलवादासाठी विधेयक महत्त्वाचं आहे. काय एकंदरीत चर्चा झालेली आहे? जनसुरक्षा विधेयकात सर्वात मोठा आक्षेप महाराष्ट्रातल्या जनतेने मांडलेला होता तो म्हणजे नक्षलाच्या नावाखाली नॉर्मल रेग्युलर संघटना ज्या चालतात त्यावरही गदा आणण्याचा प्रयत्न होईल आणि त्या दृष्टीनं चर्चा झाली. त्यावर योग्य ती दुरुस्त्या सुधारणा करण्याचं सरकारने मागच्या बैठकीत आम्हाला आश्वासित केलेलं. अशा बऱ्याचशा सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. आता ते एकदा ड्राफ्ट पुढं आल्यावरच त्यावर अधिक बोलणं उचित आहे असं मला वाटतं. ही ड्राफ्ट मीटिंग कदाचित 25 तारखेला होईल. त्यानंतर त्यावर कॉमेंट्स करणं योग्य आहे. तुमची जी हरकती होत्या की सरसकट इतर एनजीओ असतील किंवा ज्या संस्था आहेत त्यांच्यावर बंदी आणण्यासारखे काही मुद्दे असू शकतात, तर त्याचं निराकरण झालंय का? कसं आहे की कमिटीचं काम चालू असताना बाहेर कॉमेंट्स करणं उचित नाही. पण आम्ही आमची जबाबदारी जी होती आणि महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी जी आक्षेप घेतलेली आहे त्याची ती सर्व व्यथा आम्ही कमिटीमध्ये मांडलेली आहे आणि मला वाटतं सकारात्मक निर्णय होईल अशी मला आशा आहे. तर सांगलीचे तत्कालीन उपायुक्त गुप्ता आणि उपायुक्त तिथले साबळे यांचा विषय सगळ्यात जास्त चर्चेचा झाला आहे जिल्ह्यामध्ये. एकतर करप्शन आणि परत दुसरीकडे चुकीचे कागदपत्र दाखवून अधिकारी होणं असं समोर आलेलं आहे. तुमची या संदर्भातली मागणी काय आहे? माझी मागणी आहे की सक्त कारवाई झाली पाहिजे. भ्रष्ट अधिकारी ते अधिकारी आमच्या इस्लामपूरला देखील होते. इस्लामपूरमध्ये देखील त्यांनी असेच बरेच गोष्टी बऱ्याच भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळं इस्लामपूरमध्ये देखील त्याची झळ पोचलेली आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची. त्याचबरोबर सांगली महानगरपालिकेत देखील आत्तापर्यंत नसेल एवढ्या वेगात या लोकांनी भ्रष्टाचार केल्याचं निदर्शनाला येतं. लोक एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यावर फटाकडे उडवतात याचा अनुभव इस्लामपुरातही आला आणि आता काल जी घटना झाली त्यांना पकडण्यात आलं त्यावेळी महापालिकेच्या समोर फटाकडे उडवून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात लोकांची पिळवणूक यांनी केली असेल याचा त्या लक्षात येतं. सर, पण हाच विषय संजय राठोड यांच्या खात्यामध्ये सुद्धा सुरू आहे. कुशेरीतले अधिकाऱ्यांकडे एकाच वेळी 3 विभागाचा चार्ज दिला जातो. अधिकाऱ्यांना एक्सटेन्शन एकाच ठिकाणी यांना 1 वर्ष दिलं जात आहे. अधिकाऱ्यांना मेहरबानी त्या खात्याचे मंत्री का दाखवत आहेत या संदर्भात काय बोला? मी नक्की अजून ती माहिती घेतलेली नाही की कोणत्या कारणास्तव असे इतर अधिभार देण्यात आले. त्याची माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलेन. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठं झाली भेट? ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ही भेट झाली ताज आहे. लँड्स एंड काही लग्न वगैरे काहीतरी असेल. एक तासभर बंद दाराआड चर्चाही झालेली आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र बऱ्याच यावं अशी दिवसांनी मागणी. भेटले असतील म्हणून झाली असेल. काय त्यांची व्यक्तिगत दोघांची भेट आहे ती. त्यांना बऱ्याच दिवसांनी एकमेकाला भेटल्यानंतर जास्त वेळ भेटावं वाटलं असेल, काहीतरी असेलच. चर्चा असताना त्यांची भेट होते. ते दोघं एकत्रित येतात अशी चर्चा प्रसारमाध्यमातून आहे. त्या दोघांच्याकडून काय तसं भाष्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळं ते कुणालाही भेटले तरी पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाऊन भेटावं. म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदतीची अजून गरज आहे असा त्याचा अर्थ निघतो. संजय शिरसाटांवर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, भूखंड गिळंकृत करणं, मुलाच्या हॉटेल्ससाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार करणं, आता काय आहे की त्यांच्यावर आरोप मी पण प्रसारमाध्यमातून काही बातम्या बघितल्या. त्याच्यात किती तथ्य आहे हे तपासल्यावर मग आम्ही त्याच्यावर भूमिका घेऊ. पण अजून मला तसे तथ्य किती आहे याची माहिती अजून नाही मिळाली. साहेब, दुसरीकडे महायुतीमध्ये 100% भाजपचा नारा का दिला जातो आणि एकमेकांच्या विरोधात जे उमेदवार पडले तरी इतर पक्षातनं म्हणजे तुमच्या पक्षातनं किंवा महायुतीच्या आघाडीतनं आवर्जून घेतले जातात आणि ताकद दिली जाते. महायुतीवर खरंच परिणाम होईल की सगळ्यात जास्त तुमच्यावर परिणाम होईल?
नाही, असं आहे की आता निवडणुकीमध्ये याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात ये जा होणार. गर्दी जिथं आहे तिथली लोक जास्त बाहेर पडणार. जिथं कमी गर्दी आहे तिथं जाऊन त्या ठिकाणाहून उभं राहण्याचा प्रयत्न लोक करतील त्या पक्षातून. त्यामुळे नगरपालिका या किंवा महापालिका यामध्ये तत्व हा विषय फार कमी राहिलेला आहे. कुठून उभं राहायचा हाच चॉईस आहे आणि असं बोलणं योग्य नाही. पण कोण किती निधी देणार निवडणुकीला याच्यावर देखील उमेदवारी करायची की नाही ठरवतात लोक. आता पैशाचा प्रभाव हा मतांच्या पलीकडे झालेला आहे. पूर्वी थोडंसं तत्व वगैरे असायचं, पण आता सगळं त्याच्या पलीकडं नेण्यात आलेलं आहे. साहेब, तुम्ही राजीनामाचं भाष्य तुमच्या वर्धापन दिवसामध्ये केलं. आज रोहित पवारांनी नागपूरला बोलताना एक भूमिका मांडली की नवीन तरुण नेतृत्व द्या. आज ही मागणी गोरगरीब जो सर्वसामान्यातून आलेला तर नेतृत्वाला संधी द्या असं म्हणणं आहे. म्हणजे परत एकदा स्वतःचं ते सूर रेटू पाहतायत, नवीन नेतृत्व द्या असं म्हणतायत. काय आहे की ते काय बोलले मला माहीत नाही नक्की. त्यांनी काय बोलावं याच्यावर मी काही भाष्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. मतं मांडण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. पक्षांतर्गत विषयाबद्दल पक्षांतर्गत देखील मतं लोक मांडू शकतात. ठीक आहे, आता त्यांनी मला मी काय म्हटलं ते मला नक्की माहीत नाही. सर, तुम्ही क्रिकेटर म्हणतात की मला या जबाबदारीवरून मुक्त करा. दुसरीकडे शरद पवार साहेब म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका झाल्यानंतर आपण नवा नेतृत्वावर विचार करू. दुसरीकडे समोर असलेले कार्यकर्ते घोषणा करतात. राष्ट्रवादी पक्षामध्ये काही अंतर्गत गडबाजी येतात, अंतर्गत काही विरोध आहेत, तुमची काही नाराजगी आहे? नाही, राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी विरोध असा काही प्रकार आहे असं मला तरी दिसत नाही. आणि जर असलाच तर तो एवढा लक्ष देणं इतकंच महत्त्वाचा नसेल. पण शेवटी प्रत्येक पक्षात मतमतांतर असतात. त्यामुळं वेगवेगळी लोक आपापल्या पद्धतीनं त्यावर भाष्य करत असतात. वेगवेगळे लोक म्हणजे जे हा धक्कादायक आहे की गुजरात अहमदाबादवरून लंडनकडे निघालेलं विमान शहरात भर वस्तीवर कोसळतं. जवळपास 250च्या दरम्यान लोक त्यात दगावली गेली असतील किंवा जखमी झाली असतील. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार आहे. या अपघाताची चौकशी विमान वाहतूक विभाग आणि संबंधित करतीलच. पण एवढ्या मोठ्या संख्येनं विमानात, आणि एवढं मोठं विमान होतं ते, काही छोटं विमान नव्हतं. शेकडो कोटी रुपये त्याची किंमत असेल असं मला वाटतं. त्याच्यात जबाबदारीनं माणसं बसलेली असताना, म्हणजे इतकी मोठी माणसं संख्येनं असताना हे विमान, मी असं ऐकलं, मला पूर्ण माहिती नाही, तिथल्या भिंतीला टच झालं आणि त्यानंतर विमान कोसळलं असा काही प्रकार झाला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि विमानाच्या सेफ्टीबद्दल, विमान उड्डाणातल्या सेफ्टीबद्दल आता नवीन पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. बरेच रनवे असे आहेत की ज्यामध्ये आवश्यक ती उंची गाठायच्या आधीच विमानतळाची सीमा संपते. अशा ठिकाणी आपल्याला विमानतळाची एअरस्ट्रीपची लांबी वाढवणं, अधिक सुरक्षित ठेवणं या गोष्टी अत्यंत गरजेनं बघितल्या पाहिजेत. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.